झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहत आहे झी 24 तास एक पाऊल पुढे. आफ्टरनून न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवात करूयात एका ब्रेकिंग न्यूजनं. आपण पाहतोय दिल्लीतली ब्रेकिंग न्यूज आहे. दिल्लीत पंतप्रधान निवासस्थानाबाहेर भाजपनं निदर्शनं केली आहेत. पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी यावेळेला भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. राजनाथ सिंग यांनी कालच हे जाहीर केलं होतं की 2 मंत्र्यांचे राजीनामे घेऊन भागणार नाही, तर पंतप्रधानांनीही राजीनामा द्यायला हवा आणि यासाठीच भाजपने निदर्शनं सुरू केली. आपण अधिक माहिती घेऊयात. आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्या संपर्कात आहेत. रश्मी, भाजप कार्यकर्ते निदर्शनं करतायत. मेट्रो स्टेशन, रेसकोर्सचा परिसर बंद करण्यात आला आहे. काय अधिक माहिती आहे? नक्कीच आपल्याला माहिती आहे की दिल्लीतील पीएम हाऊसचा जो परिसर आहे तो व्हीआयपी काय कारणाचा आपला संपर्क होऊ शकत नाही रश्मी यांच्याशी. आपण ही थेट दृश्य पाहतोय. दिल्लीतली 7 रेसकोर्स रोड समोर भाजपची निदर्शनं सुरू आहेत. पंतप्रधान निवासस्थानाबाहेर जमाव हिंसक झालाय. यावेळेला आपण पाहू शकतोय पाण्याचे फवारे मारून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. रेसकोर्स, मेट्रो स्टेशन्स बंद ठेवण्यात आली आहेत. जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आपण पाहतोय पंतप्रधानांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाल्याचं दिसतंय. भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं सुरू केली आहेत पंतप्रधान निवासस्थानाबाहेर. राजनाथ सिंग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, यांनी सांगितलं होतं की 2 मंत्र्यांचे राजीनामे घेऊन भागणार नाही, तर त्यासाठी पंतप्रधानांनी सुद्धा राजीनामा द्यायला हवा. अश्विनी कुमार आणि पवन बन्सल यांच्या राजीनाम्यानंतर सुद्धा भाजप आक्रमक आहे पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी. आणि आपण पाहतोय ही निदर्शनं सुरू आहेत दिल्लीमध्ये पंतप्रधान निवासस्थानाबाहेर. झी 24 तास एक पाऊल पुढे.